कीर्तन ऐकायचं. कीर्तन हे एक मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन हे काही टाइमपास नाहीये. कीर्तनाने आपल्या एक प्रकारची उत्तम गती प्राप्त होते. या कीर्तनाने आपल्या भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्या संपूर्ण पापाचा नाश होतो. कीर्तने महादोष जाती, कीर्तने महादोष जाती, कीर्तने भगवत प्राप्ती, कीर्तने उत्तम गती यदर्थी संदेह नाही. कीर्तन सांगा कीर्तन चांगा होय अंगा हरी रूपे होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप हो. कीर्तन सांगा कीर्तन सांगा होय कोणत्या प्रकारचं पाप जातं? आपल्या हातून पाप घडतं बघा. कोणत्या प्रकारचं पाप आहे? एक कायिक स्वरूपाचं पाप, एक शाब्दिक पाप आणि एक मानसिक पाप. कायिक पाप म्हणजे कोणतं शरीराने घडलेलं पाप आहे. उदाहरणार्थ, आपण घरातून निघालेलो आहे, समोर साप दिसला, आपण काठी घेतली की मारली, कळत घडलेलं पाप. न कळत घडलेलं पाप आहे. किड्या मुंग्या आपण मारलेल्या आहेत, जाणून बुजून मारल्या, पाप घडलेलं आहे. आपल्या हातून थोडक्यात जाणून बुजून एखादी हत्या झाली, घडलेलं पाप आहे, त्याही पापाचा नाश होतो. न कळत घडलेलं पाप म्हणजे कोणतं? उदाहरणार्थ, आपल्या पायाखाली किड्या मुंग्या आल्या, आपल्याला माहिती नाही, पण ते पाप घडलेलं आहे, अशाही पापाचा नाश होतो. शाब्दिक पाप कोणतं आहे? आपल्या बोलण्याने, आपल्या वाणीने कोणाचं जर अंतःकरण दुखवलं असेल, कोणाचं जर मन दुखवलं असेल, तिथे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे, त्याही पापाचा नाश होतो. तिसरं मानसिक पाप, आपल्या मनात कोणाच्या बद्दलचे वाईट विचार झाले असतील, ते वाईट विचार जे आले ते सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. मनामध्ये कोणाबद्दलचे वाईट विचार आणू नये, त्याही पापाचा काय होतो? नाश होतो. म्हणून आपण कीर्तन श्रवण करावं. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन कोणासाठी आहे? समाजामध्ये दोन प्रकारचा वर्ग आहे. एक भगवंताला मानणारा वर्ग आहे, दुसरा वर्ग जो आहे तो भगवंताला मानणारा नाही. जो वर्ग देवाला मानत नाही त्याबद्दल मी काही बोलत नाहीये, परंतु जो वर्ग त्या ठिकाणी देवाला म्हणतो त्याबद्दलच हे कीर्तन आहे. आपण सर्व देवाला मानणार आहेत. एक तुम्हाला एक दृष्टांत सांगतोय. एक वृक्ष आहे, त्या वृक्षावर एक चिमणीचं घरटे आहे. चिमणी त्या घरट्यामध्ये बसलेली आहे. समोर एक वानर बसलेला आहे. पाऊस आला, पावसामध्ये काय झाले, ते वानर भिजलेलं आहे. वानर भिजल्यानंतर चिमणी काय भिजली नाही, चिमणी घरट्यामध्ये आहे. नंतर चिमणी काय करते? उपदेश करते. कोणाला? त्या वानराला उपदेश करते. काय रे वानराज, तुला भगवंतानी हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, माणसासारखं शरीर दिले, हात दिए, पाव दिए, आंखें दिए, न हृदयशी काया दिया, तूने अभी तक घर क्यों नहीं बनाया, तू आतापर्यंत घर का नाही बनलो? उपदेश केला. कुणाला केला? वानराला केला. कुणी केला? चिमणीने केला. पण वानर जे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. वानराने काय केलंय? चिमणीचं घरटं घेतलं, मोडून तोडून फेकून दिलं. उपदेश कोणाला करावा? जाणून बुजून ते काही माकडच आहे. तर समाजामध्ये अनेक चिमण्या उपदेश करतात, ऐकत नाही ती गोष्ट निराळी. दृष्टांताबद्दल चिमणीबद्दल मी बोलतोय. असे जे त्या ठिकाणी माकड आहे, यांना उपदेश करून काही उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा, अशा लोकांना बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आपण सर्व जागरूक आहे. हे कीर्तन फक्त तुमच्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. थोडं गुणवर्णन करणं माझं आवश्यक काम समजतोय. नाथांचा अधिकार सांगतोय. नाथाच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक प्रसंग सांगत बसलो तर आपला वेळ निघून जाणार आहे. एकच सत्वशीलतेबद्दल नाथाच्या बाबतीचा प्रसंग सांगतो. नाथाच्या मुलाचं नाव हरिपंडित आहे आणि हरिपंडित जो अतिशय विद्वान आहे. नाथाच्या घरी भजन व्हायचंय, कीर्तन व्हायचंय, प्रवचन व्हायचंय, अन्नछत्र चालायचंय. परंतु 17 पगड जातीचे लोक जेव्हा नाथाकडे यायचे, हे हरिपंडिताला मान्य नाही. धर्म मार्तंडाने तो बांधलेला आहे, सवळं ओळं पाळतोय. नाथाला त्याने दडपण टाकलं की आपल्या घरी जे काही लोक आहेत ते तुम्ही बंद करा, ही कीर्तन बंद करा, प्रवचन बंद करा, अन्नछत्र बंद करा, काही करू नका. नाथाने तिचं ऐकलं नाही. रुसून तो काशीला निघून गेला.
कालांतराने गिरिजा काकू म्हणजे नाथांच्या पत्नीची तब्येत जास्त झाली. हरीला बोलवलं, हरी आला, पण तिने आड घातली. इथून पुढे आपले कीर्तन बंद करा, भजन बंद करा, प्रवचन बंद करा, अन्नछत्र बंद करा, आपल्या घरी कोणते लोक आले नाही पाहिजे. नाथाने ऐकलं. आज नाथाच्या घरी संपूर्ण कीर्तन, प्रवचन, भजन बंद झाले. नाथाचं एकाकीमध्ये चिंतन चालू आहे. गिरिजा काकू देवाघरी गेलेले आहेत. प्रसंग असा आहे पुढचा. यशोदा नावाची एक स्त्री आलेली आहे. ती स्त्री काय म्हणते, नाथाने तिने सांगितलं की नाथ बाबा, मला 1000 ब्राह्मण जेवायचं सांगितलं, जीव घाला, पण माझे जीव ऐकत नाही. माझी एकच इच्छा आहे की तुम्हाला मी जीव घालावं. नाथबाबांनी सांगितलं की माझे काही हातात नाही, मी आता परस्वाद्य नाही, तू हरीला विचार. हरीला विचारनंतर हरीने सांगितलं ठीक आहे, मी स्वतः स्वयंपाक करतो. सवळ्यामध्ये तो घरी गेला, यशोदाबाईच्या घरी. घर सावरलो, सारून घेतलं घर, स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून हरिपंडितांनी नाथाला जेवायला वाढलेलं. नाथाने सांगितलं, हरी आता माझं जेवण झालेलं आहे, मी हात धुतलेला आहे, आता तू काय कर, ही पत्रावळ जी माझी उचलून तू टाकून दे स्वतः. नाथ घरी निघून गेले. ते पान जे आहे, हरिपंडितांनी एक पान उचलले की दुसरं पान तयार, दुसरं उचलले की तिसरं तयार, तिसरं उचलले की चौथं तयार. 1000 पान त्या ठिकाणी झाले. हरिपंडितच्या डोळ्यातून टप टप धारा सुटले. आपल्या वडिलाचा अधिकार किती मोठा आहे हे हरिपंडिताला तेव्हा समजलं रे. घरी आला, पश्चाताप व्यक्त केला, नाथबाबांचे पाय धरले, माझ्याकडून चुकलं. पण नंतर मात्र काय झालं, हरिपंडिताला आपल्या वडिलांची सेवा करता आली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हीच घटना असते. आपले वडील समजत नाही, पण जेव्हा आपले वडील समजते तेव्हा ते निघून गेले असते. आपल्याला जेव्हा ज्यांना आई वडील आहे, कृपया त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करावी. आणि आई वडिलांची जर सेवा केला तर तुम्हाला कुठेही तीर्थक्षेत्रात जाण्याची आवश्यकता. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे अशा प्रकारच्या शांतीब्रह्म नाथबाबांकडं तो साधक गेलेला. साधक म्हणतो की मला भगवंताची प्राप्तीसाठी उपाय सांगा. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरी म्हणजे काय, आपण आता अभंगामध्ये प्रवेश केलेला आहे. हरी म्हणजे काय आणि संत म्हणजे काय, हरी कोणाला मानायचं आहे. आपण बघतोय आपल्या वारकरी संप्रदायाचा मूळमंत्र आहे रामकृष्ण हरी. राम म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, कृष्ण म्हणजे काय माहिती आहे, हरी म्हणजे काय. हरी नाही माझे हरिले चित्त आपण बघितले तुकोबा राहायचंय. किंवा हरिमुखी गाता हरफली चिंता नाथबाबा आहे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना माऊली आहे. त्याच्या अगोदर हरी शब्द आला कुठून आहे, श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलंय. 8व्या स्कंदामध्ये 4थं मन्वंतर, या 4थ्या मन्वंतरामध्ये 8व्या स्कंदातील पहिला अध्याय त्यामध्ये वर्णन केलंय हरी आला कुठून. हरिमेधा नावाचे ऋषी आहेत आणि हरिमेधा नावाच्या ऋषीचं पत्नीचं नाव हरिणी आहे. या हरिणी ऋषी पत्नीनं आणि हरिमेधा ऋषीने तपश्चर्या केली आणि भगवंताला साखर घातले, तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्यावा. त्याप्रमाणे भगवंताने त्यांचं मागणं मान्य केलंय आणि हरी त्या ठिकाणी जन्मले. पण हरी प्रगट केव्हा झाले, हे हरी आपल्याला प्रगट तेव्हा गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये झाले. कथा फार मोठी आहे. कथा जर सांगायला गेलं तर 2 तास लागणार आपल्याला. थोडक्यात सांगतो. हा गजेंद्र जो आहे, हा गजेंद्र त्या सरोवरामध्ये गेला आणि सरोवरामध्ये गजेंद्र गेल्यानंतर त्याच्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंब आहे. त्या गजेंद्रासोबत त्याची आई आहे, त्याची वडील आहेत, त्याचे मित्र परिवार आहेत, मित्राच्या बायका आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत. असा 50-60 संख्याचा तो हत्तीचा कळप त्या सरोवरामध्ये गेला आणि अचानक त्या गजेंद्रचा पाय एका मगरीनं पकडला. पर्वतीप्रमाणे त्या मगरीचे ते अनुकुचीदार दात, त्या दातामध्ये मगरीचा तो पाय अडकला. कासावीस त्या मगरीचा जीव झाला. सोडण्यासाठी धडपड करतोय पण सुटका होत नाहीये. आपलं दुःख पहिल्यांदा आपण आपल्या पत्नीला सांगतो. पत्नीने सगळे कुटुंब बाहेर घेतलेलं आहे. एक साखळीत केली आहे, सोंड शेपटी गजेंद्रला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय करायचं, सरोवराच्या बाहेर पण आणायचं, सोडून द्यायचं, पुन्हा त्या मगरीनं मध्ये घ्यायचं. धरपकड झाली. शेवटी कंटाळले आणि कंटाळून मित्र परिवार निघून गेला, आई वडील निघून गेले, भाऊ बहीण सगळे निघून गेले. पत्नी राहिली, शेवटी पत्नी निघून गेली. एकटाच तो हत्ती राहिलेला आहे, व्याकुळ झालेला आहे.
हीच आपली अवस्था आहे. गजेंद्र व्याकुळ झाला, म्हणतो मी यांच्यासाठी किती केलेलं आहे, आईसाठी, वडिलांसाठी, बहिणीसाठी, भावासाठी, पण माझ्यासाठी कोणी कोणाचे या समाजात हरिविन कोणी नाही सोडविता, हरिविन कोणी नाही सोडविता, सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, अंतिल दासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंतिल दासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती दासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती दासील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सखेचे, बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सखेचे, मेला मागे सर्व राहिले तुटतील धागे मेरे प्राण्या मायेचा बाजा, बाजा नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंतिल दासील तुला प्राण्या माझे माझे म्हणून.